शक्तीपीठ महामार्गाचा शेतकऱ्यांकडून होणारा विरोध आता निर्णायक वळणावर पोहोचला असून मराठवाड्यातील शेतकरी आता शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आता शेतकऱ्यांनी करो किंवा मरोचा निर्णय घेतला आहे. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील तब्बल 200 शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, नसता इच्छामरणाची परवानगी द्या, अशी थेट मागणी जिल्हाधिकाऱ्याकडे रक्ताने लिहिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. शेतकऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे मराठवाड्यात खळबळ उडाली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्वत्र आनंदोत्सव सुरू असताना शक्तीपीठ महामार्गामुळे बाधित शेतकऱ्यांनी मात्र टोकाची भूमिका घेतली आहे. शक्तीपीठ महामार्ग कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा, अन्यथा सामूहिक इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी नांदेड जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी आपल्या रक्ताने लिहिलेल्या निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. हे निवेदन नांदेड जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आले असून त्यावर तब्बल 200 शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी गेल्या 2.25 वर्षापासून या महामार्गाला विरोध करीत आहेत. पूर्णा व अप्पर पैनगंगा प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील सुपीक, बागायती आणि उत्पादनक्षम जमीन वाचविण्यासाठी हा लढा सुरू आहे. विशेषतः अर्धापूर तालुक्यातील केळी, हळद यांच्यासारखी पिके थेट परदेशात निर्यात होतात. या समृद्ध कृषी पट्ट्यातून महामार्ग गेल्यास शेती उद्ध्वस्त होईल, शेतकरी उद्ध्वस्त होतील आणि स्थानिक रोजगारावरही गंभीर संकट येईल, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. महामार्गासाठी आरेखन व मोजणीच्या नावाखाली अनेक वेळा शासकीय पथके गावामध्ये दाखल झाली, मात्र शेतकऱ्यांनी संघटितपणे या पथकांना विरोध करून परतवून लावले आहे. असे असतानाही शासन दमनकारी मार्गाने मोजणी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी आंदोलनाची दिशा अधिक तीव्र करत थेट सामूहिक इच्छामरणाचा इशारा दिला आहे. दरम्यान शासनाने नुकतेच विधानसभेत सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गाचे आरेखन बदलण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. त्या ठिकाणी जवळच समांतर महामार्ग उपलब्ध असल्यामुळे आरेखन बदलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याच न्यायाने नांदेड जिल्ह्यातही शक्तीपीठ महामार्गाचे आरेखन बदलावे, अशी कळकळीची मागणी बाधित शेतकऱ्यांनी केली आहे. त्यांच्या परिसरातून प्रस्तावित महामार्गाच्या अवघ्या 3 ते 8 किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 नागपूर रत्नागिरी समांतरपणे अस्तित्वात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने वेळीच निर्णय घेतला नाही तर शेतकऱ्यांसमोर सामूहिक इच्छामरणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही, अशी भावना या निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. शेजारील परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सुद्धा शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध असून नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाविरोधात परभणी जिल्ह्यातही वेळोवेळी तीव्र आंदोलन करण्यात आलेले आहेत. जानेवारीमध्येही शेतकऱ्यांकडून आता शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात नव्याने आंदोलन उभारण्याची तयारी सुरू आहे. परभणी जिल्ह्यातील 31 गावामधील सुमारे 3839 शेतकऱ्यांची 1500 ते 1525 एकर सुपीक जमीन या प्रकल्पामुळे बाधित होणार आहे. शेतकऱ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना मोजणी करण्यापासून वेळोवेळी रोखले असून आधी आमचा जीव घ्या, मग जमीन घ्या, अशी भूमिका शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. हा महामार्ग जिथून प्रस्तावित आहे तिथे आधीच नागपूर रत्नागिरी NH 361 हा राष्ट्रीय महामार्ग अस्तित्वात आहे. प्रकल्पामुळे केळी आणि हळदीसारखी निर्यातक्षम पिके घेणारी बागायती जमीन नष्ट होणार आहे. सरकारने इतर जिल्ह्यात महामार्गाचा मार्ग बदलला आहे, मग परभणी नांदेड परिसरात हाच न्याय का लावला जात नाही, असा सवाल शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीकडून व्यक्त करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन, रास्ता रोको, जेलभरो आंदोलनसुद्धा केलेले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि विविध राजकीय पक्षांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. नांदेड आणि परभणी जिल्ह्याबरोबरच शेजारील हिंगोली जिल्ह्यातही शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. कारण त्यामुळे सुपीक शेतजमिनी संपादित केल्या जात आहेत. शेतकरी जमीन वाचवण्यासाठी विविध मार्गाने आंदोलन करत आहेत. मोजणी पथकाला विरोध करणे, चक्काजाम करणे आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करणे, तसेच सरकारकडून मिळणाऱ्या मोबदल्यापेक्षा जमीन वाचवण्यावर शेतकऱ्यांचा जास्त भर आहे.
शक्तिपीठ महामार्ग बागायती आणि निर्यात केंद्रित पिकासाठी वापरल्या जाणाऱ्या सुपीक जमिनीतून जात असल्यामुळे शेतकरी चिंतित आहेत. कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्याप्रमाणेच हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यासाठी पर्यायी मार्ग का विचारात घेतला जात नाही, असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. सरकारकडून मिळणारा मोबदला पुरेसा नाही आणि शेती गमावणे हे पुढील पिढ्यांसाठी धोकादायक आहे, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. पूर्वसूचना न देता येणाऱ्या मोजणी पथकांना शेतकरी तीव्र विरोध करत आहेत. जमीन तपासणीसाठी आलेल्या पथकांना शेतकऱ्यांनी वेळोवेळी परत पाठवले आहे. काही ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरणे, रास्ता रोको करण्यासारखे आंदोलन झालेले आहेत. महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी तीव्र आंदोलन उभे करण्याच्या तयारीत आहेत. स्वातंत्र्य दिनानिमित्त शेतात तिरंगा फडकवून शेतजमिनीत शक्तिपीठाला स्थान नाही, असा संदेश देण्याचा प्रयत्नही हिंगोली जिल्ह्यात करण्यात आला. शेतकरी महामार्गाच्या मागणीत बदल करण्याची किंवा प्रकल्प रद्द करण्याची मागणी करत आहेत, जेणेकरून त्यांची शेती वाचवता येईल. हिंगोली जिल्ह्यातील शेतकरीही शक्तिपीठ महामार्गाच्या मार्गात बदल करण्याची किंवा प्रकल्प रद्द करण्याची मागणी करत आहेत, ज्यामुळे त्यांची शेती वाचवता येईल. नांदेड जिल्ह्यातही शक्तिपीठ महामार्गाचे आरेखन बदलावे, अशी कळकळीची मागणी बाधित शेतकऱ्यांनी केली आहे. या निवेदनावर शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे समन्वयक सुभाष मोरलवार, सतीश कुलकर्णी, गजानन तिमेवार, प्रमोद इंगोले, कचरू मुधळ यांच्यासह विठ्ठल गरुड, पराग अडकिने, प्रदीप गावंडे, ज्ञानोबा हाके, अनिल चव्हाण, बापूराव ढोरे, ईश्वर सवंडकर, दिलीप कराळे, धोंडीराम कल्याणकर, सतीश देसाई, बालाजी इंगोले, सुभाष कदम, तुकाराम खुर्दामोजे, सोनाजी बुट्टे, माधव इंगोले, शंकर तिमेवार, सूरज मालेवार, आनंदराव नादरे, दिलीप भिसे यांच्यासह अनेक बाधित शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. शासनाने या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून तातडीने तोडगा काढावा. एकंदरीत परभणी, नांदेड आणि हिंगोली या तिन्ही जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांकडून शक्तिपीठ महामार्गाला होणारा तीव्र विरोध पाहता आता शक्तिपीठ महामार्गाचे भविष्य अधंतरी दिसत आहे.